नमस्कार, भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत। आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे। शिवक्रांती प्रतिष्ठानचे सर्व संस्थापक अध्यक्ष राजूभाऊ चौधरी यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेलं महाराष्ट्रातील पहिलं व भारतातील दुसरे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य दिव्य मंदिर मरांडेपाडा या ठिकाणी 5 दिवस शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले। या प्रशिक्षण शिबिराच्या पहिल्या दिवसापासून 5व्या दिवसापर्यंत एकूण 40-45 विद्यार्थ्यांनी भाग घेतला। या शिबिराच्या प्रशिक्षणासाठी तज्ञ प्रशिक्षक केसरकर सर यांना बोलवण्यात आले होते। याप्रमाणे आपण हिंदू धर्मामध्ये कोणतेही शुभ कार्य सुरू करण्याआधी आपल्या देवदेवतांची पूजा करतो, त्याप्रमाणे आपण या शिबिराचे प्रारंभ करण्यापूर्वी हरिभक्तपरायण डॉक्टर कैलास महाराज निश्चिते यांच्या हस्ते व मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पूजा करून कार्यक्रमाची सुरुवात केली गेली। पहिल्या दिवशी लाठीकाठीपासून प्रशिक्षणास सुरुवात करण्यात आली। नंतर भालाफेक, तलवारबाजी तसेच दांडपट्टा संरक्षण करणे विषय ह्या शिबिराच्या 5 दिवसाच्या सत्रामध्ये शिकवण्यात आले। शिबिराच्या शेवटच्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। शिरवार सुरू शिरवार करा तुम्ही। फक्त गोल फिरवायचं काय आपल्या वतीने गोल आणि असं गोल फिरवायचं, एवढंच करायचं, एकसारखं करायचं। सुरू गोल 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 बोलायचं गोल 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 सुरू घर बदल शिरवार 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 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 6 घर बदल शिरवार 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 1 2 दाब बदल
निसर्गामध्ये किंवा इतर ठिकाणी सहज असं उपलब्ध होणारं असं शस्त्र आहे. आणि काठीच्या माध्यमातून जर तुम्ही बघितला, आपण आता काठी घेतोय, हे पातळ 3 फुटापासून 15 फुटापर्यंत पण असतं. 15 फुटापर्यंत म्हणजे आपले श्रीमंत बाजीराव पेशवे जे होते त्यांचा पट्टा होता. त्या पट्ट्याचं पातळ साधारण बाबांना 15 फुटा एवढं पातळ होतं, जे ते घोड्यावरती बसून पण त्या पट्ट्याने समोरच्याला मारायचे. आणि त्यांच्या वारामध्ये एवढी ताकद होती की समोरच्याला एका घावामध्ये 2 तुकडे करण्याची ताकद त्यांच्या वारामध्ये होती. आणि हे जे पातं असतं हे दुधारी असते, म्हणजे याला काय असतं, दोन्ही बाजूने धार असते. आणि हे पातं ज्याला कनेक्टेड असतो तो असतो काय असतो, खोगळा. याला काय म्हणायचं, खोगळा. आणि खोगळा आणि पातं ज्या ठिकाणी एकत्र येतं त्याला म्हणायचं चिमटा, तो त्याचा चिमटा. आणि आपण ज्या ठिकाणी हे पकडतो, हे पकडलं नाही, याला म्हणतात काढणी. हे आता नाडी आहे या ठिकाणी. पण पूर्वीच्या काळी काय असायची, चांबड्याची काढणी असायची, जी चांबड्याची वापरली जायची, किंवा लोखंडी असं इथं काढणी असायची. आणि ही आली त्याची पकड. आणि हा अशा पद्धतीचा हा दानपट्टा आहे. हा दानपट्टा आपण साधारण बघितलं तर हा विजयनगर साम्राज्य, ज्या वेळेला आपल्या कर्नाटक बाजूला जर तुम्ही विजयनगर साम्राज्य भरपूर मोठं आणि भारतातलं सगळ्यात संपन्न असं साम्राज्य म्हणजे विजयनगर साम्राज्य होतं. त्या साम्राज्यामध्ये सुरुवातीला विजयनगरची कट्यार म्हणून वापरली जायची. त्या कट्यारीला वरती असं आवरण आलं, म्हणजे हे जे असं आवरण आहे, पूर्वी कट्यारीचाच म्हणजे हा भाग म्हणजे पट्टा झाला आहे. म्हणजे कट्यारीचं पातं पुढं वाढवलं आणि त्या कट्यारीच्या वरती आवरण आलं. त्यानंतर तो विजयनगरचा कट्यार आणि विजयनगरचा पट्टा म्हणून तो ओळखी झाला. आणि त्यानंतर याचा वापर जास्त प्रमाणामध्ये मराठा साम्राज्यामध्ये केला गेला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पट्टा होता. जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीला जगदंबा, तुळजा आणि भवानी असं नाव होतं, तसं शिवाजी महाराजांच्या पट्ट्याला पण नाव होतं. त्याचं नाव होतं यशवंत. जर तुम्ही शिवाजी महाराजांचं दुर्मिळ असं पूर्वीचं चित्र बघायला गेला तर त्याच्यामध्ये अशा प्रकारे पट्टा पकडलेलं चित्र आहे बघा. आणि अशी हातामध्ये तलवार आहे आणि असा पट्टा आहे. तो जो पट्टा आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांचा यशवंत नावाचा तो पट्टा आहे. आणि ज्या वेळेला हे वेपन जे असतं, हे वेपन कसं आलं, अटॅकिंग वेपन आलं. मग त्याचा प्रहार झेलण्यासाठी ही आम्ही ढाल, ही ढाल म्हणजे आपलं काय डिफेन्स, म्हणजे आपला डिफेन्स, म्हणजे आपलं ज्या वेळेला समोर त्याचा वार होणार तो डिफेन्स करण्यासाठी आणि झेलण्यासाठी ही ढाल वापरली. मग ढालीच्या पण त्याच्या विविध चांगल्याची पण ढाल वापरली जायची. असे खात जर तुम्ही प्रॉपर तलवार जर बघितला, खंडा म्हणजे आपली मराठा धोप तलवार वगैरे दे, तर त्याच्या आपल्या आतमध्ये पण लावलेले आहेत. त्या प्रत्येक तलवारीच्या मध्ये तुम्हाला नाळ दिसतात. तर ती नाळ का असायची, तर आपल्या माणसाचं शरीर कसं असतं, आपल्याला कुठलीही जखम झाली तर लगेच भरते बघा. आपल्या पेशी काय करतात, आपल्या शरीरामध्ये काय जर घुसलं तर ते पकडून ठेवतात आपल्या शरीरातल्या पेशी. मग ज्या वेळेला रक्तस्राव बाहेर होणार त्यावेळेला पेशींना काय होतं, पकडण्यासाठी काय होतं, वाव राहत नाही. म्हणून ज्या वेळेला शस्त्र मारलं जातं त्या नाळीच्या माध्यमातून ज्या वेळेला रक्त बाहेर येतं त्यावेळेला त्या पेशी काय करतात, ते शस्त्र जसं आत इझीमध्ये जातं तसं इझीमध्ये बाहेर लक्षात आलं का. त्यामुळे त्या प्रत्येक तुम्ही तलवारीला बघायला गेलं तर त्याला नाळ असते. आणि तलवार, ही तलवारीची काय आली मूठ. आपण पट्ट्याचा बघितला खोगळा, ही तलवारीची काय आली मूठ. किंवा मूठ आणि तलवार ज्या ठिकाणी जोडलं जातं त्याला म्हणायचं चौक. काय म्हणा तलवारीचा हो चौक, त्याला चिमटा. हा तलवारीचा चौक. आणि ज्या ठिकाणी तलवार, ही तलवार आपण उभी पकडतोय किंवा आडवी पकडतोय त्यावेळेला तलवार पण बघत असते आपल्याकडं कुणाचा वार व्यालाय, कोण आपल्या जवळ आले, त्यावेळेला ह्या असं तलवारीचं नेत्र, हे असं तलवारीचं नेत्र, हे असं तलवारीची कडी आपल्या बोटांचं संरक्षण करण्यासाठी. आणि त्याच्यानंतर ह्याला तलवारीचं त्यांचं फूल असते याखाली, हे तलवारीचं फूल. आणि तलवार ज्यामध्ये बंदिस्त केली जाते ती काय म्हणायची, तलवारीची म्यान, तलवारीची म्यान. म्हणजे अशी ही प्रमुख आहेत. कसे वेगवेगळ्या प्रकारचे. आता शिवाजी महाराजांची जी जगदंबा तलवार आहे ना बघा, त्याच्यावरती हिरे आणि 350 प्रकारची हिरे. आणि त्या 350 प्रकारच्या हिऱ्यांना 350 प्रकारची नावं आहेत. म्हणजे ज्या ज्या पद्धतीनं आपण शस्त्र घेणार किंवा त्याचा वापर करणार तसं त्याची नावं, त्याचे म्हणजे त्या शस्त्राच्या बनावटीनुसार त्याची नावं वेगवेगळी आहेत. मी नावं का असतात, समजा एखादा आता मी म्हणजे महाराज आहेत, महाराज का स्वतः लोहाराकडे जाणार आहेत, काय बाबा माझ्या शस्त्राला प्रॉब्लेम आलाय, जरा असं अडचण आली, जरा करू दे. तर महाराज काय करणार, त्यांचे जे सेवक असणार त्यांना सांगणार, बाबा माझा टिपळा जरा बाद झालाय, तो व्यवस्थित करून आण बडवून. माझ्या तलवारीची धार गेल्या ती धार व्यवस्थित करा, माझ्या तलवारीची मूठ खराब झाली ती मूठ हे करा. म्हणून प्रत्येक शस्त्राच्या प्रत्येक अवयवाला नाव का असतं, कारण ज्या वेळेला त्या बनावट शस्त्र बनवणाऱ्याला सांगितलं जातं त्यावेळेला त्याला अचूक पद्धतीने ते कळालं पाहिजे. म्हणून प्रत्येक शस्त्राला योग्य असं नाव आहे, लक्षात ठेवा.
अशा पद्धतीनं पूर्ण फिरवून समोरच्या अंगावरती टाकलं जायचं. कशा प्रकारे प्रशिक्षण झालं म्हणजे आपलं, आणि किती विद्यार्थी होते आज शेवटचा दिवस आहे, ते काय काय आपण शिकवलं या सगळ्या याच्यात? जय शिवराय. मी सुरेश शामराव केसरकर, शांतियुत मर्दानी आखाडा प्रशिक्षक, कोल्हापूर. तर आपलं छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ या ठिकाणी आपलं शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण मर्दानी खेळ हे 15 तारखेपासून 18 तारखेपर्यंत याचं प्रशिक्षण आपण चाललं होतं. यामध्ये आपण प्रामुख्यानं लाठी, पट्टा, तलवार आणि फरीगतगा याचं प्रशिक्षण मुलांना दिलेलं आहे. यामध्ये साधारण या मंदिराजवळील आसपासच्या गावातील 40 ते 45 मुलांनी सहभाग यामध्ये घेतला होता आणि खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी रोज या ठिकाणी उपस्थिती राहून यामध्ये मर्दानी खेळामध्ये चांगल्या प्रकारे असं कौशल्य प्राप्त केलेलं आहे. काय सांगाल प्रशिक्षणासंदर्भात? आज जो आम्हाला 3-4 दिवसाचा जो आमचा जो सराव शिबिर झालेला आहे, जो आपण आपल्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिर व्यवस्थापन समिती, शिवक्रांती प्रतिष्ठान आणि राजूभाऊ चौधरी यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. आणि त्यांनी जे आम्हाला जे इथे सराव प्रशिक्षणासाठी जे आम्हाला जे युद्धकलेतील जे शस्त्रास्त्रांचा आम्हाला जे अनुभव दिला आणि आम्हाला सराव करून घेतला, त्याबद्दल आम्ही म्हणजे आजपर्यंत तर माझ्या म्हणजे वयाच्या 37-38व्या वर्षापर्यंत आज आम्ही हा पहिल्यांदा सराव करतोय. आजपर्यंत आम्हाला भिवंडीत असं कोणी असं शिबिर वगैरे लावलेलं आमच्या तर ऐकवत नाही आहे आणि मीही या पहिल्यांदाच सराव शिबिरात आलेला आहे. आणि राजूभाऊंचं मी आभारी आहे. आणि असं म्हणजे प्रत्येक दरवर्षी त्यांनी सुट्टीच्या दिवसामध्ये कॅम्प लावले, आम्ही त्यांचं फार म्हणजे आभार व्यक्त करतोय. जीवनामध्ये आम्ही कधी तलवार हातात पकडली नव्हती, दानपट्टा हातात पकडलं नव्हतं, ते कसं पकडायचं सर्व प्रकारची माहिती त्यांनी दिलेली आम्हाला गुरुजींनी. आणि एवढ्या आपल्या कोकण प्रांतामध्ये आपल्या हे मुंबई ठाणा एवढा मोठा एरिया असून इथेची कुठेच एकही असा आखाडा नाही आहे का तिथे शस्त्र प्रशिक्षण दिलं जाईल शिवकालीन. हे पहिल्यांदा आपल्याला शक्तीपीठ मुले किंवा राजूभाऊ मुले आपल्याला इथेशी प्रशिक्षण मिळालं. लहान मुलांपासून ते मोठ्याल्यांपर्यंत आम्हाला सर्वांना प्रशिक्षण मिळालं आणि खूप चांगलं प्रशिक्षण मिळालं. हेच कदाचित इथेशी एक आखाडा निर्माण करावा अशी आमची सर्वांची एक अपेक्षा आहे. तर त्या काळानुसार इथली नवीन पिढी एक शस्त्रकला शिकेल. आणि महिलाही आता बघायला गेलं तर लहान मुली मोठ्या मुली सुद्धा त्यांनी प्रशिक्षण घेतले, म्हणजे सेल्फ डिफेन्स पण याच्यानी करू शकतात स्वतःचं. खूप चांगलं वाटलं आम्हाला इथे येऊन आणि खूप चांगलं काय काय शिकायला मिळालं नवीन. आज तरुणाई जी मोबाईलच्या व्यसनी गेलेली आहे त्यांना तुम्ही काय संदेश देतात? तर मोबाईलच्या व्यसनी आता ज्या माझ्या भाच्या आलेल्या इथे शिकायला, त्या घरी येऊन रोज मोबाईल वापरत होते, पण जिथे इथे यायला लागल्या तिथून ते एवढे मेहनत करून तर त्यांच्या हातामध्ये घरी जाऊन पण ते लाठीचं प्रशिक्षण करत होते, तलवारीसाठी लाठी फिरून प्रशिक्षण करत होते. म्हणजे घरी जाऊनही त्यांनी मोबाईल वापरला नाही का, ते हे शस्त्र प्रशिक्षणामुळे त्यांना हे मिळालं का ते मोबाईलच्या व्यसनापासून ते लांब गेले. काय सांगतात आपण? 4 दिवसाचं जे प्रशिक्षण इथे राबवलं आहे छत्रपती शिवाजी महाराज मंदिरामध्ये, त्याबद्दल आपण काय माहिती देत आहे? शिवक्रांती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य निर्मित छत्रपती शिवाजी महाराज मंदिर मराठीपाडा इथे हे 4 दिवसांचं लाठीकाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं. खरं तर हिंदवी स्वराज्याचा इतिहास हा रक्तरंजित आहे आणि त्या इतिहासाची साक्ष देणारी ही हत्यारं आहेत. खरं तर आपण सर्व बाजूने पाहतोय की महाराष्ट्राचा इतिहास हा शूरतेचा आणि वीरतेचा आहे. पण ती शूरता आणि वीरता नेमकी का आहे? लढाई बोलणं सोपं आहे, पण लढाई करणं किती कठीण आहे. हा जर इतिहास मुलांना शिकवायचा असेल तर त्यांना या हत्याराची, या युद्धकलेची माहिती असायला पाहिजे. आणि शरीर जर बलकट व्हायचं असेल, त्याच्यात बल यायचं असेल, त्याच्याबरोबर शौर्य आणि हिंमतही असायला लागते. आणि ती हिंमत जर पाहिजे असेल तर ती शस्त्राने येऊ शकते. आणि हेच प्रशिक्षण राजूभाऊ चौधरी यांच्या संकल्पनेतून गेल्या 2 वर्षापासून या मंदिरावर चालत आहे. इथे शेकडो विद्यार्थी, लहान मुलं मुली इथे सहभागी होतात आणि हे प्रशिक्षण घेतात. खरं तर इथून जाताना ते काहीतरी प्रेरणा घेऊन जातात, स्वतःमध्ये ऊर्जा घेऊन जातात. आणि हे विद्यार्थी दरवर्षी हे प्रशिक्षण कधी लागेल याची विचारणा करत असतात. म्हणजे जर हा इतिहास जर मुलांमध्ये रुजवायचा असेल तर त्यांना या प्रशिक्षणाची गरज आहे. आणि स्पेशली थँक्स म्हणेन केसरकर सरांना की त्यांनी 4 दिवसापासून इथे खूप मेहनत घेतली. लहान मुलं आहेत की ज्यांना हत्यारं काय माहिती नाही, त्यांनाही प्रशिक्षण देण्याचं काम त्यांनी केलं आणि खूप चांगल्या पद्धतीने हा उपक्रम इथे सफल केला. तर मी शिवक्रांती प्रतिष्ठान आणि त्याचबरोबर केसरकर सर यांना मनापासून धन्यवाद देईन. केसरकर सर, आत्ता जे लहान मुलींवर अत्याचार होत आहेत किंवा त्यांना छेडखाणी केली जाते, त्याबद्दल आपल्या प्रशिक्षणात त्यांचं काय? मर्दानी खेळ हा जर बघायला गेला तर एकंदरीत आपलं मन, मनगट, मेंदू, संस्कार, विचार आणि आचार या सगळ्यांचा एकत्रित जर विकास करायचा असेल तर आपला मर्दानी खेळ हा खरंच एक खूप चांगला पर्याय आहे.
कारण यातून सर्व मुलांचं लहानापासून मोठ्यापर्यंत एकत्रित विकास याच्यामध्ये होतो. ज्या मुलांच्या मध्ये एक असंतोषपणा किंवा एक खच्चीकरण त्यांचं मनाचं झालेलं असतं, हे मर्दानी खेळाच्या लाठीच्या प्रकारातून असेल किंवा इतर शस्त्रांच्या प्रकारातून असेल, त्यांना एक बळ येण्याचं काम नक्कीच येतं.